सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार आणि जय संविधान। आज पुन्हा एकदा सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या हृदयाशी संवाद साधण्याची संधी आदरणीय राहुल खांडेकर सरांनी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार। आज पुन्हा एकदा आपण एका गंभीर विषयाच्या माध्यमातून आपल्या हृदयाला जागृत करण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे। 2 दिवसापासून नेपाळमध्ये जी काही राजकीय अराजकता निर्माण झालेली आहे, एक प्रकारे ही अर्धवट का असेना एक राज्यक्रांतीच या ठिकाणी निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या कारणाचा जर उगम आपण पाहायला गेलो तर कोणतीही क्रांती असू द्या, क्रांती म्हणजे बदल, एकदम परिवर्तन, एक घाव 2 तुकडे अशा पद्धतीनं जी क्रांती असते ती राज्यक्रांती किंवा ती क्रांती आज नेपाळमध्ये 2-3 दिवसापासून चालू आहे। माझ्या मते अशा प्रकारची अराजकता असलेली भयानक परिस्थिती 1.5 वर्षापूर्वी बांगलादेशमध्ये झाली आणि आता नेपाळमध्ये झालेली आहे। दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आणि जगाने लोकशाही मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्याच्या नंतर पहिल्यांदा या 2 वर्षामध्ये एका देशापुरती मर्यादित असलेली ही राज्यक्रांती या ठिकाणी ठळकपणे दिसून येते आहे। या कालच्या नेपाळच्या आणि 2 वर्षापूर्वीच्या 1.5 वर्षापूर्वीच्या बांगलादेशच्या परिस्थितीनुसार या दोन्ही घटनांचा जर आपण विचार केला तर आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमाकडे वळावं लागेल। जवळपास या 4 ते 4.5 हजार वर्षाच्या प्राचीन जगाच्या इतिहासामध्ये या पृथ्वी तलाला नैसर्गिक भूकंपाचे धक्के खूप अल्प आहेत, अति कमी प्रमाण आहे। परंतु कृत्रिम गरीब आणि श्रीमंतीचे त्या दरीमधून निर्माण होणारे लाव्हारस उफाळून येण्यासारखा जो काही आगळून बसतो तो अशा प्रकारच्या क्रांतीच्या रूपाने बाहेर पडतो। अमेरिकन राज्यक्रांती घ्या 1776 ची, 1789 ची फ्रेंच राज्यक्रांती घ्या, 1917 ची रशियन राज्यक्रांती घ्या, जपानची मेईजी क्रांती घ्या। ह्या ज्या काही त्या देशापुरत्या जरी मर्यादित राज्यक्रांत्या असल्या तरी सुद्धा त्या राज्यक्रांत्यांनी जगाला, केवळ त्याच देशाला नव्हे तर जगाला एक आदर्श विचार त्यामधून निर्माण करून दिलेला आहे। आपण अनेक राज्यक्रांत्यांचा विचार केलेला आहे, परंतु विशेषतः फ्रेंच राज्यक्रांतीचा जर विचार केला एकाच, तर त्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या अगोदर 250 वर्ष एकाच ब्युर्बोन घराण्याचं राज्य त्या देशावर होतं आणि त्या घराण्याचा शेवटचा 16वा लुई त्या ठिकाणी 1789च्या काळामध्ये राज्य करत होता आणि त्याचा काळ येईपर्यंत म्हणजे 250 वर्षाचा इतिहास पहा। सुरुवात कधी झाली? 250 वर्षापूर्वी। 250 वर्षाच्या इतिहासाच्या त्या दरम्यान तेथील जनतेच्या अत्यावश्यक गरजा, आवश्यक गरजा, सुखाच्या गरजा, चैनीच्या गरजा, विलासी गरजा, ह्या ज्या काही नैसर्गिक आणि मानवाच्या गरजा आहेत त्या गरजा शेवटच्या नागरिकापासून त्या देशाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचू शकल्या नाही, म्हणूनच या राज्यक्रांतीचा त्या ठिकाणी परिणाम दिसतो। थोडक्यात सांगायचं असं की 95% शेती फ्रान्सची ती 5% लोकांकडे होती आणि 5% लोकांकडे 95% शेती होती आणि कृषी म्हणजे शेती प्रधान हा फ्रान्स देश होता त्या काळामध्ये। अशा काळामध्ये 95% आणि 5% म्हणजे अल्पसंख्याक आणि अति बहुसंख्याक अशा पद्धतीचा या ठिकाणी आर्थिक स्तरावरती वर्ग निर्माण झाला आणि मग 95% लोकांनी 5% लोकांना पायदळी तुडविलं आणि क्रांती घडवून आणली। क्रांती कशासाठी? स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या 4 मूल्यांच्या आविष्कारासाठी।
आणि अशा पद्धतीने ही फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी झाली. त्यानंतर नेपोलियन बोनापार्टचा उदय झाला, तो भाग वेगळा. परंतु ही फ्रेंच राज्यक्रांतीची परिस्थिती जशी होती त्या काळामध्ये, अगदी तीच परिस्थिती आज आमच्या शेजारच्या नेपाळमध्ये आणि बांगलादेशमध्ये निर्माण झाली. बांगलादेशामध्ये गेल्या 1.5 वर्षापूर्वी जी क्रांती झाली, एक प्रकारे शेख हसीना या बांगलादेशच्या राष्ट्राध्यक्षांना पळून जावं लागलं आणि भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला, राजाश्रय घ्यावा लागला. आणि त्या बांगलादेशमध्ये जी क्रांती झाली ती विद्यार्थ्यांनी घडवून आणलेली आहे. त्या विद्यार्थ्यांना त्या सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणाच्या माध्यमातून भेदभाव केला. त्यांनी युवा पिढीमध्ये वैचारिक भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आरक्षणाच्या माध्यमातून भेदभाव निर्माणाचा प्रयत्न केला तेथील बांगलादेश सरकारने. आणि त्याचे पडसाद ताबडतोब उमटले. अनेक हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले, लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि संपूर्ण राष्ट्राध्यक्ष शेख हसीना यांना शेवटी भूमिगत व्हावं लागलं, पळून जावं लागलं. या बांगलादेशच्या घटनेवरून त्याचप्रमाणे नेपाळची जी क्रांती झाली, 2 दिवसापूर्वी जी घटना झाली, त्याचाही आपण या ठिकाणी समाचार घेणं आवश्यक आहे. नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं त्या सरकारने युवा पिढीच्या समाज माध्यमे जी होती, जी समाजामध्ये प्रसार माध्यम होती, ज्या पद्धतीने व्हॉट्सअप असेल, गुगल असेल, फेसबुक असेल, अशा पद्धतीच्या प्रसार माध्यमावर, समाज प्रसार माध्यमावर बंदी घालण्यात आली होती. आणि ही बंदी घातल्याबरोबर युवा पिढीचा, समाजातल्या, देशातल्या जनतेचा, युवा पिढीचा उद्रेक भावनेचा त्या ठिकाणी उफाळून आला आणि त्यांनी संपूर्ण रस्ते काबीज केले, संसदेला त्यांच्या आग लावली, मंत्र्यांच्या घरांना आगी लावल्या, मंत्र्यांना फरफटत नेऊन पाठलाग करून मारण्यात आलं आणि तेथील प्रधानमंत्री हेलिकॉप्टरने बाहेर देशात पळून गेला. ह्या ज्या 2 घटना आमच्या बांगलादेशच्या ज्या ताज्या घटना आहेत, या 2 घटनाचा फ्रेंच राज्यक्रांतीच्या तुलनेमध्ये विश्लेषण करणं आवश्यक आहे. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सूचनेकडे, इशाराकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. ते म्हणतात की या देशातील अल्पसंख्याक ही अशी स्फोटक शक्ती आहे, तिने जर ठरवलं तर एका दिवसामध्ये राज्याची बांधणीच उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. या सूचक इशाऱ्याचा अर्थ या नेपाळमध्ये पहा. अल्पसंख्याकांनी, त्या विद्यार्थ्यांनी संसद जाळली, प्रधानमंत्र्याला पळून जावं लागलं, मंत्र्यांना पाठलाग करून फरफटत नेऊन मारलं, अनेक मंत्र्यांचे घर जाळली. हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण हे आहे की बाबासाहेबांनी आम्हाला जो संदेश दिला होता की अल्पसंख्याकांना कधीही कमी लेखू नका, आणि त्याचेही परिणाम या ठिकाणी जाणवलेले आहेत. फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा याच पद्धतीची होती आणि बांगलादेशची परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. आणि ही जी क्रांती आहे ही अचानक होत नसते. जसं थेंबे थेंबे तळे साचे, अगदी तीच पद्धत या ठिकाणी हळूहळू उत्क्रांतीच्या माध्यमातून हळूहळू उत्क्रांती होते. आणि ती जर चुकीची असेल तर मग रक्तरंजित क्रांती सुद्धा व्हायला वेळ लागत नाही. अशी परिस्थिती आज नेपाळची आहे, बांगलादेशची आहे, पाकिस्तानची सुद्धा कधीही होऊ शकते, अफगाणिस्तानची सुद्धा कधीही होऊ शकते, श्रीलंकेची सुद्धा कधीही होऊ शकते. अशा अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या भोवताली आपल्या असलेल्या देशांमध्ये जर ही अशी स्फोटक परिस्थिती निर्माण होत असेल, होणारी असेल, त्या मार्गावर असेल, तर आमचा भारत देश सुरक्षित कसा असेल याचा विचार प्रत्येक सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी केला पाहिजे. आणि हे होऊ नये, फ्रेंच राज्यक्रांती या देशामध्ये घडू नये, अमेरिकन राज्यक्रांती या देशात घडू नये, एवढेच काय, संपूर्ण पृथ्वी तलावरती रक्तरंजित पाठ कुठेही वाहू नये, यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली आहे. आणि हे भारताचं संविधान केवळ भारतापुरतं मर्यादित नसून, केवळ मानवापुरतं मर्यादित नसून, संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण कसं निर्जीव सृष्टी करता येईल याचा एक मार्गदर्शक सिद्धांत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचं संविधान आहे.
आणि त्याच माध्यमातून या संविधानाला समजून घेणं आणि तिची जागृती करणं हाच एकमेव उपाय आहे. आम्ही आमच्या देशामध्ये आमच्या देशाच्या भोवताली ही परिस्थिती निर्माण झाली आणि आमची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाहीये. वेगळी का नाही? कारण आम्ही आमचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आम्ही अजूनही या संविधानाच्या माध्यमातून समजून घेऊ शकण्यामध्ये अपयशी ठरलेलो आहोत. आम्हाला फक्त काय कळतं, आम्ही भारताचे लोक, आम्हाला पहिलं काय कळतं, आम्हाला हे कळलं पाहिजे की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे, या भारताचा जबाबदार नागरिक आहे. हे कर्तव्य आणि अधिकार आपल्याला प्रथम कळले पाहिजे. परंतु हे कळण्याच्या पूर्वी हे करण्याच्या ऐवजी आम्ही काय करतो, आम्हाला काय कळलेलं आहे, मी कोणत्या जातीचा, मी कोणत्या धर्माचा, मी कोणत्या पंथाचा, आणि मी कोणत्या वंशाचा, आणि मी कोणत्या कुळाचा, हे प्रथम आम्ही पाहतो. आणि हीच आमची षंढ मानसिकता या सगळ्याच राजकीय पक्षांच्या राजकारण्यांच्या या नेत्यांची संपत्ती होऊन बसलेली संपत्ती. भाजप असो, काँग्रेस असो, कोणतेही विरोधी पक्ष घ्या, राजकीय कोणतेही पक्ष घ्या, त्या पक्षांची संपत्ती कोणती आहे? त्यांची संपत्ती ही आहे की आम्ही भारताचे लोक, भारतीय नसून आम्ही कोण आहोत, मी अमक्या जातीचा आहे, अमक्या धर्माचा आहे, अमक्या वंशाचा आहे, अमक्या कुळाचा आहे. ही आमची मानसिकता यांची संपत्ती होऊन बसली आणि म्हणून यांनी आम्हाला अशाच आमच्या जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, पंथाच्या वर्तुळामध्ये आमची मानसिकता दाबून टाकून मानसिक गुलाम बनवण्याचं काम केलेलं आहे. श्रद्धा अंधश्रद्धेमधला आम्हाला यांनी फरकच कळू दिला नाही. विज्ञानवाद आणि मानवतावाद आम्हाला जोपासूच दिला नाही. मानवता धर्म आम्हाला काय ते हे माहितच करू दिलं नाही. का? तर आम्ही जर सद्विचारी बनलो, आम्ही जर मूलभूत हक्कामधून जागृत झालो आणि त्यांना जाब विचारून, प्रश्न विचारून आमचे हक्क आम्ही मिळवून घेऊ लागलो, त्यांच्याकडून हिरावून घेऊ लागलो, तर आम्ही भारताचे लोक या व्याख्येनुसार संविधानाच्या माध्यमातून जागृत होऊ शकू. ही भीती या नेभळट, षंड आणि नपुंसक राजकीय पक्षांच्या सर्वच नेत्यांना आहे. म्हणूनच यांनी आम्हाला संविधानामधून जागृत होऊ दिलं नाही. आज आमच्यावरती जी महागाईची, बेरोजगारीची, जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची जी दयनीय अवस्था निर्माण केलेली आहे, ती केवळ आणि केवळ या राजकीय पक्षांच्या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीच्या षडयंत्राच्या माध्यमातून आमची निर्माण झाली. एक उदाहरण सांगतो किंवा एक विश्लेषण सांगतो. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान घेऊन त्या संविधानामध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा उल्लेख त्या संविधानामध्ये आहे? कुणाचाच नाही, कोणत्याच पक्षाचा नाही. मग उल्लेख कुणाचा आहे? जबाबदारी कुणावर दिलेली आहे? तर ही जबाबदारी दिलेली आहे आम्ही भारताचे लोक या नात्याने स्वतःप्रत आणि अधिनियमित करण्याचं, अंगीकृत करण्याचं कर्तव्य, अशी मी शपथ घेत आहे. अशा पद्धतीची शपथ आम्हाला दिलेली आहे. यामध्ये आमचा भारताचा प्रत्येक नागरिक यामध्ये समाविष्ट आहे. कोणताही राजकीय नेता नाही, कोणताही राजकीय पक्षाचा नेता नाही, कोणताही राजकीय पक्ष नाही, कुठली सामाजिक संघटना नाही किंवा संघटनेचा प्रमुख नाही. तर या देशातला प्रत्येक नागरिक हा आम्ही भारताचे लोक याच माध्यमातून ओळख दिलेली आहे. आणि याच आम्ही भारताच्या लोकांवरती या संविधानाची जबाबदारी, जागृतीची एक जबाबदारी देण्यात आल्यामुळे आम्हाला ही परिस्थिती हाताळण्यासाठी संविधानामधूनच सर्व मार्गदर्शक तत्वे आम्हाला देण्यात आलेली. याचाच अर्थ आज नेपाळमध्ये जे घडतं, आज श्रीलंकेत जे घडतं, आज बांगलादेशमध्ये जे घडतं, त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये सुद्धा जी परिस्थिती निर्माण झाली अराजकतेची, जवळपास आशिया खंडामध्ये एक अराजकता निर्माण करण्याची पद्धती या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती असताना आम्ही असं म्हणू नये की आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही केवळ आमचे आदरणीय सरन्यायाधीश म्हटले भूषण गवई साहेब की आमच्या भारताच्या संविधानामुळे आम्ही सुरक्षित आहोत. हे जरी खरं असलं तर ही एकाच बाजूची सत्यता आहे, हे लक्षात घ्या गवई साहेब. तुम्ही जे म्हटलेलं ना, ही एकाच बाजूची सत्यता आहे, दुसरी बाजू तुम्ही दाबून टाकलेली आहे. दुसरी बाजू ही की या देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाने जर संविधानातून जागृती केली असती गेल्या 75 वर्षामध्ये आणि तुम्ही करू देण्यासाठी प्रयत्न केले असते, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जे आदेश आहेत देण्याचे, ते आदेश तुम्ही दिले असते सरन्यायाधीशांनी आजपर्यंतच्या, तर ही वेळ नसती आली, ही वेळ आली नसती. साधा एक आदेश देण्याची गरज होती
मुख्य निवडणूक आयोगाला की तुम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटवा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. या एका ओळीच्या आदेशानं आज या देशामध्ये आमचे मूलभूत अधिकार जे आहेत ते संरक्षित राहिले असते, आमचा मताचा अधिकार संरक्षित राहिला असता आणि आज या महाराष्ट्रामध्ये 238 ते 240 आमदार येऊन या ठिकाणी बीजेपीचं सरकार आलं नसतं. पाशवी बहुमताचं सरकार या ठिकाणी तिसऱ्यांदा कधीच या महाराष्ट्रात आलं नसतं आणि देशात सुद्धा या ठिकाणी केंद्र सरकार भाजपचं आलं नसतं. जर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व्हीव्हीपॅट हटवून बॅलेट पेपरवर मतपत्रिका घेतल्या असत्या तर. एवढंच काय, आमच्या मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्ताच्या ठिकाणी आज जर आमचे आदरणीय TN शेषन साहेब असते तर या ईव्हीएमचा स्पर्श सुद्धा आमच्या देशाला झाला नसता. प्रथम ईव्हीएम हटविल्याशिवाय आम्ही निवडणुका घेणार नाही अशी सक्त ताकीद त्यांनी दिली असती आणि आपोआपच आम्हाला मताचा अधिकार जो आमच्या जीवापेक्षा प्राणापेक्षा मोलाचा आहे तो मिळाला असता. पण असो, आमचा निवडणूक आयोग असो, आमचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असो, प्रधानमंत्री असो, राष्ट्रपती असो, राज्यपाल असो, सगळे मुख्यमंत्री असो, सगळे राज्यातलं मंत्रिमंडळ असो, केंद्रीय मंत्रिमंडळ असो, ही सगळी व्यवस्था आज 2025च्या या सप्टेंबरमध्ये संपूर्ण या RSS मनुवाद्यांनी हायजॅक करून टाकलेली, अपहृत केलेली आहे. आणि ही अपहृत केलेली RSS वाल्यांनी, मनुवाद्यांनी, ही परिस्थिती गंभीर आहे आणि ही गंभीर आहे म्हणूनच आज आम्ही भारताचे लोक म्हणून जागृत होण्यासाठी संविधानामधून खंबीर बनत आहोत आणि गंभीरही बनत आहोत. आम्हाला कळतंय, ठीक आहे, आमचा भारतीय सर्वसामान्य नागरिक संविधानापासून, तिला ओळखण्यापासून वंचित असेल, दुर्लक्षितही असेल तुमच्या कुकर्मामुळं, परंतु माझ्यासारखे जे बोटावर मोजण्या इतके 10-20 लोक असतील, आमच्या सारख्यावर ही जबाबदारी आहे या सर्वसामान्य भारतीय नागरिकांना एका रेषेवर आणण्याची. आम्ही ज्या पद्धतीनं फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी करण्यासाठी मॉन्टेस्क्यू, रुसो, व्हॉल्टेअर, दिदेरो या 4 प्रमुख विचारवंतांनी आणि आचारवंतांनी क्रांती यशस्वी करून दाखवली, या 4च विचारवंतांनी, क्रांतिकारकांनी 95% सर्वसामान्य जनतेचं वैचारिक नेतृत्व स्वीकारलं आणि बॅस्टिलच्या तुरुंगावर हल्ला करून तेथील कैद्यांना मोकळं केलं आणि राज्यक्रांती यशस्वी केली. 16व्या लुईला त्याच्या आणि त्याच्या पत्नीला फासावर लटकवलं. हे कशामुळे झालं सर्व? हे केवळ आणि केवळ 4च विचारवंत क्रांतिकारकांनी ही क्रांती यशस्वी करून दाखवली. परंतु त्यांनी पुढे चालून एक अशी चूक केली की त्यांनी ती यशस्वी झालेली क्रांती लोकशाहीच्या दावणीला न बांधता ते अर्धवट राहिले आणि पुन्हा नेपोलियन बोनापार्टचा उदय झाला आणि पुन्हा फ्रान्स अराजकतेमध्ये गेला. पण त्या 4 विचारवंतांनी क्रांती केली. मी त्यांच्याकडून त्यांनी चूक केली असं म्हणणार नाही, परंतु त्यांच्याकडून जी काही चूक झाली असेल तशी चूक आम्ही आमच्या देशामध्ये कधी घडू देणार नाही, होऊच देणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये क्षणोक्षणी पदोपदी जो संघर्ष या मनुवाद्यांशी केला, या मनुस्मृतिकारांशी केला, या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाऊन केला, आपल्या परदेशातील बॅरिस्टरीच्या वेगवेगळ्या पदांचा उपयोग यांनी आपल्या विद्वत्तेच्या बळावर यांनी या मनुवाद्यांना नामोहरम केलं. कशासाठी? केवळ अस्पृश्य बांधवांना न्याय द्यावा एवढ्यासाठी मर्यादित नसून तर या देशामध्ये प्रत्येक माणूस मोलाचा आहे, मानवता धर्म महत्वाचा आहे आणि या देशाला एक इतिहास आहे, त्या इतिहासाला अनुसरून या देशाला पुन्हा त्या पूर्वपदावर घेऊन जाण्यासाठी, ग्रीक आणि सिंधू संस्कृतीतल्या लोकशाहीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी प्रत्येक संघर्ष, प्रत्येक पदोपदी संघर्ष केलेला या संविधानाच्या निर्मितीच्या माध्यमातून अधोरेखित झालेला आहे. आणि हेच भारताचं संविधान आम्ही आजपर्यंत समजून घेण्यामध्ये अपयशी झालो आणि तिची जागृती करणं तर बाजूलाच. असो, जिथं उजळेल तिथं दिवस सुरू समजून आजपासून आम्ही भारताचे लोक या माध्यमातून आम्ही जागृत होणार आणि या नेपाळ मधली परिस्थिती, त्याचप्रमाणे बांगलादेशासारखी परिस्थिती आमच्या देशात कधी होऊ देणार नाही. प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू आमच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी, मग ते ईव्हीएम हटावचं असेल, जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी असेल, कामगारांचे 12 तास केलेले कायदे रद्द करण्यासाठी असेल, आमच्या कुठल्याही प्रकारच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही संघर्ष करू आणि आम्ही
त्या हरियाणा आणि पंजाब मधल्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं 3 कृषी काळे कायदे रद्द करून घेतले, अगदी त्याच पद्धतीने आम्ही या सगळ्या मागण्याच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून या व्यवस्थेला जाब विचारू, प्रश्न विचारू आणि उपकार नव्हे कर्तव्य तुम्ही या संविधानाच्या माध्यमातून केलं पाहिजे अशी जाणीव आम्ही त्यांना करून देणार आणि त्यासाठी वाटेल तो त्याग आम्ही सहन करायला तयार आहे. कारण आम्ही भारताचे लोक या संविधानाच्या माध्यमातून प्रियांबलच्या प्रास्ताविकेमधून आम्ही जागृत होत आहोत. हीच एवढी या ठिकाणी आमची दृढ संकल्प आणि अशा पद्धतीचा संकल्प आहे. आणि शेवटी पुन्हा एक सांगतो की आम्ही या नेपाळ सारखी आणि बांगलादेश सारखी परिस्थिती, या परिस्थितीपेक्षा काही वेगळी परिस्थिती आमच्या देशामध्ये नाहीये. फक्त एकच आहे की झाकली मूठ 1.25 लाखाची या पद्धतीनं, म्हणजे आम्ही त्याही पेक्षा भयान अवस्थेमध्ये आहोत. नेपाळपेक्षाही बांगलादेशपेक्षाही भयान अवस्थेमध्ये आहोत. प्रत्येकाच्या डोक्यावरती 1,72,000 रुपयाचं कर्ज आहे. एवढं कर्ज आज मातेच्या उदरामध्ये असलेला, गर्भामध्ये असलेला जर उद्या जन्मला तर त्याच्याही डोक्यावरती 1,72,000 रुपयाचं कर्ज आहे. आणि हे कर्ज दरडोई कर्ज आम्ही घेऊन जगता जगता मरतो आहोत आणि मरता मरता जगतो आहोत. याचं एकमेव कारण आहे की हेच राजकीय पक्ष, हेच राजकीय नेते यांनी आमची वाट लावलेली आहे. माननीय महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवारांच्या, ज्यांनी 70,000 कोटी रुपयाचे घोटाळे करून त्या ठिकाणी त्यांच्याच हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी हातात दिलेली आहे अर्थमंत्री म्हणून. चोराच्या हातात जर चावी दिली तर होणार काय? आमच्यावर पुन्हा कर्जच होणार ना. फडणवीस काय, एकनाथ शिंदे काय, नरेंद्र मोदी काय, अमित शहा काय, सगळे एकाच. यांना कुठल्याही या किती कर्ज होतंय आणि कर्जाचा आर्थिक भार किती होतोय याच्याशी काही घेणं नाही. जनता जगो काय मरो काय आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं देशाचंही घेणं देणं नाही. अशा पद्धतीचं गेल्या 2014 पासून या ईव्हीएमच्या माध्यमातून निर्माण झालेलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारे अशा पद्धतीनं हे देश आणि राज्य चालवत आहेत. या देशाला निश्चित सांगतो 2014 पासून या देशाला प्रधानमंत्री राहिलेला नाही ना मंत्रिमंडळ राहिलेलं नाही. या राज्याला सुद्धा मुख्यमंत्री नाही किंवा त्यांचं मंत्रिमंडळ सुद्धा नाही. आणि म्हणूनच या बेवारस लावारिस असलेल्या राज्याला आणि देशाला अमेरिका वेगवेगळ्या पद्धतीनं कर लावून हतबल करून सीज फायरची घोषणा ती करू शकते. याचा अर्थ आम्ही अमेरिकेसारख्याच्या परराष्ट्राच्या गुलामीमध्ये जाण्याची तयारी ठेवल्याची परिस्थिती या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जी ईव्हीएमच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे तिनं निर्माण केली आहे. या सगळ्या प्रकारच्या परिस्थितीला जर याच्यामधून बाहेर पडायचं असेल तर केवळ आणि केवळ आम्ही भारताचे लोक याच माध्यमातून जात धर्म पंथ हे बाजूला फेकून देऊन मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय नागरिक आहे हीच भावना डोळ्यासमोर ठेवून जगलं पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत. अन्यथा भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद, नमस्कार.